बघा, तुकाराम महाराजांचा 61वा अभंग आहे. मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी, आदी घेरे राम नाम, सामा बरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा. धन मिळवले कोडी, काळ घेतल्या न सोडी, कामा नये हा परिवार, सैन्य लोक बहुपार. तोवरी तुमचे बळ, जवळ आला नाही काळ, तुका म्हणे बापा, चुकवी 84च्या खेपा. तुकाराम महाराज म्हणतात, कितीही बलशाली माणसांची मैत्री केली तरी त्याचा अंतकाळी काही उपयोग होत नाही. आधी तू रामनाम घे, ही संपत्ती भांडवल म्हणून जपून ठेव, नाहीतर यम तुझ्यावर करकरा दात खात राहील. कितीही संपत्ती मिळवली तरी काळ ते हरण करील. तुझा परिवार मोठा असेल, मोठे सैन्य असले तरीही उपयोग नाही. काळ येत नाही तोपर्यंत तू तुझा अहंकार मिरवशील. तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वर भक्तीने तू जन्म मरण्याच्या फेऱ्या चुकव. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की आपण कितीही संपत्ती जमा केली तर अंतकाळी काय होणार आहे ते आपल्या काही कामाची नाही. म्हणजे काय तर ती इथंच राहणार आहे. आणि जर तू रामनाम घेऊन नाम संकीर्तन केलं तर तेच तुझं काय आहे, नाम हेच संपत्तीचं भांडवल आहे. त्यामुळे काय तू नाम संकीर्तन घेऊनच काय ईश्वर भक्तीने तू काय करणार आहे, जन्म मरणाच्या फेऱ्या चुकवणार आहे. म्हणजे काय तर तू या आपल्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून काय होणार आहे, मुक्त होणार आहे. 62व्या अभंगात म्हणतात तुकाराम महाराज, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्रीने ते अर्थ, बाळपण जरा व्याध, तुका म्हणे पुढा घाना, जुंती जसी मुडा. संसारातील सुख अल्प आहे पण दुःख फार मोठे आहे, याची आठवण ठेवून संत वचनाप्रमाणे वाग, असे तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात. माणसाचे अर्धे आयुष्य झोपण्यात, अर्धे आयुष्य बालपणात, तर काही आजारपणात आणि पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात माणूस गुंततो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की संत वचनाची आठवण ठेवून तू वाग. म्हणजे तुझं आयुष्य काय होईल, सार्थक होईल. संसारात सुख अल्प आहे, दुःख मोठं आहे, पण तू फक्त नाम संकीर्तन आणि हरिनामाचं नाम जर मुखात ठेवलं तर काय होणार आहे, तू या 84 लक्ष योनीतून काय होणार आहे, मुक्त होणार आहे. म्हणजे मरणाच्या फेऱ्या तुझ्या काय होणार आहेत, चुकणार आहेत. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये, जैसे मज नको करू कमळापती.